अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला माझी डेली रुटीन म्हणजे मी दिवसभरातून काय काय करते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर महाराजांचं दर्शन घेऊन घ्या आणि आता हे सगळ्यात पहिले माझ्या हॉलची गॅलरी आहे आणि हॉलला लागूनच गॅलरी आहे, त्याच्यात मी छोटे मोठे असे झाडं लावलेले आहेत आणि त्या झाडांमध्ये आता मोगरा आहे, सोनचाफा आहे, नंतर एक ती तुळस कोणती ती माहिती नाही, प्लीज तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा। ही इथं मोगरा आहे, आता कळ्या पण आलेल्या आहेत आणि ही ती जी तुळस आहे ना याला कोणती तुळस म्हणतात ते नक्कीच कमेंट्समध्ये तुम्ही आवर्जून सांगा। आणि ह्या ठिकाणी चाफ्याच्या फुलाला भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत, तेच दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करत होते की भरपूर कळ्या अशा आलेल्या आहेत। आणि मी आज हेच फुलं जेव्हा येतात तेव्हा मी महाराजांना आवर्जून दाखवत असते आणि ज्यावेळेस आपण सेवा करत असतो त्यावेळेस चाफ्याचे फुलं किंवा घरात चाफा असल्यावर नंतर माझ्याकडे तुम्हाला जे छोटं कुंडीत दिसलं असेल त्या ठिकाणी आम्ही आपलं महाराजांना बेलपत्र वाहतो त्याचंही रोप लावलेलं आहे। बघू आता ते कधी मोठं होतं आणि कधी नाही, जे पाहिजे दिसतं ना छोटंसं तुळशीच्या जवळचं त्या ठिकाणी मी लावलेलं आहे। आणि बाकी असे छोटे मोठे वस्तूने ह्या ठिकाणी मी शू रॅक ठेवलेली आहे, असं ह्या ठिकाणी म्हणजे ह्या ठिकाणी लागूनच गॅलरीला आहे म्हटल्यावरती ह्या ठिकाणी ठेवलेलं आहे। तर मग दुधाचं मी आज पनीर बनवलेलं आहे, तर मग पनीर बनवल्यानंतर उद्यासाठी संडे असल्यामुळे आज शनिवार आहे आणि उद्या रविवार असल्याने तर उद्या मग ते फ्रीजमध्ये असं करून फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर खरंच खूप सुंदर घरच्या घरी पनीर बनत असतं। आणि पनीर बनल्यानंतर तुम्हाला मी आवर्जून उद्या कसं हे असं झाल्यानंतर याला रुमालामध्ये स्वच्छ रुमालामध्ये बांधून आपण फ्रीजमध्ये ठेवायचं असतं। तर ह्या ठिकाणी जेवढे पण माझे भांडे वगैरे झालेले असतील म्हणजे निघालेले होते ते वॉश करून घेतलं, थोडंफार घरातले कामं होते ते सगळ्या गोष्टी मी केल्या आणि त्याच्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर स्वयंपाक केला। स्वयंपाकाचा आम्ही दोघंच जण घरी होतो म्हणून फक्त घरी खिचडी केलेली होती, म्हणून मग तेही तुम्हाला पुढे दिसेलच। खिचडी केल्यानंतर ही साधी आणि सोपी माझी रोजची डेली रुटीन आहे, अशीच असते। आणि तुम्हाला याच्यातून मी महाराजांच्या सेवा कशा कराव्या किंवा कोणत्या कराव्या तेही सांगणार आहे, म्हणून तुम्हाला तर असे आवडत असतील बघायला व्हिडिओ तर असेही डेली रुटीनचे सेवा कोणकोणत्या करते किंवा माझ्याकडे ग्रंथ कोणते आहेत, महाराजांचे ग्रंथही माझ्याकडे भरपूर आहे आणि महाराजांची कोणती सेवा करते किंवा गुरुचरित्राचं पारायण कसे करावे, नित्यसेवा कशी करावी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तर नक्कीच कमेंट्समध्ये तुम्ही आवर्जून सांगा आणि त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नक्कीच आवर्जून दाखवेल आणि तुम्हीही त्या सेवा करा। महाराजांची सेवा खूप महत्त्वाची आहे। ज्या घरामध्ये महाराजांची सेवा केली जाते त्या घरामध्ये कोणत्याही गोष्टींची कमी पडत नसते आणि महाराज नक्कीच भरभरून देतात। तुम्ही महाराजांची नित्यसेवाही केली तरी महाराज तुम्हाला खूप काही देत असतात। आणि मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतच आहे की या ठिकाणी छोटंसं फादर डेचं आपण जे डेकोरेशन होतं ते केलेलं होतं मुलीने आणि छान असं केलं होतं। महाराजांची सेवा करा, महाराज भरपूर देतात। तुम्ही नॉर्मल नित्यसेवाही केली तरी तुम्हाला भरपूर काही गोष्टी तुम्हाला खूप छान भेटतील आणि मिळतील आणि आवर्जून तुम्ही नक्कीच महाराजांची नित्यसेवा करा। आजचा माझा छोटासा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आवर्जून सांगा। आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि नक्कीच कमेंट्स करायला सांगा की ती तुळशीचं नाव कोणतं आहे आणि ही अशीच हॉलला लागून गॅलरी आहे